नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026च्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष एमसीसीच्या ऑल इंडिया कोटा राऊंड 1 कडे लागलेले आहे. एमसीसीच्या राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एमबीबीएस मिळवण्यासाठी कॅटेगरी वाईज शेवटचा ऑल इंडिया रँक किती गेला, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कट ऑफ मध्ये काय बदल झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑल इंडिया राऊंड 1 च्या निकालाचा महाराष्ट्राच्या स्टेट कोटा काउन्सिलिंगवर काही परिणाम होऊ शकतो का, या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा हा विषय महत्वाचा आहे, कारण महाराष्ट्रातील स्टेट कोट्यामध्ये आपण ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी, एससी, एसटी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी अशा विविध कॅटेगरीमध्ये विचार करतो. परंतु एमसीसीची सेंट्रल काउन्सिलिंग करताना या कॅटेगरीची रचना वेगळी असते. त्यामुळे सर्वप्रथम हा फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सेंट्रल कॅटेगरी आणि महाराष्ट्र कॅटेगरी यामधील फरक. विद्यार्थी मित्रांनो, एमसीसी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या माध्यमातून होणारी काउन्सिलिंग. ही सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रेमवर्कनुसार चालते. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामध्ये असलेल्या प्रत्येक कॅटेगरीला एमसीसी मध्ये स्वतंत्र कॅटेगरी म्हणून तसाच बेनिफिट मिळतो असे नाही. सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये प्रमुख रिझर्वेशन कॅटेगरीज म्हणून एससी, एसटी, ओबीसी, एनसीएल आणि ईडब्ल्यूएस यांचा विचार केला जातो. सेंट्रल फ्रेमवर्क नुसार एससी साठी 15%, एसटी साठी 7.5%, ओबीसी एनसीएल साठी 27% आणि ईडब्ल्यूएस साठी 10% रिझर्वेशन फ्रेमवर्क आहे. परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट येथे लक्षात घ्यायची आहे. महाराष्ट्रामध्ये व्हीजेए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी या स्वतंत्र राज्य कॅटेगरी आहे. एखादा विद्यार्थी महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामध्ये व्हीजेए किंवा एनटीबी कॅटेगरीमध्ये येतो म्हणून त्याला एमसीसीच्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये आपोआप ओबीसी एनसीएलचा लाभ मिळतो असे नाही. एमसीसी मध्ये ओबीसी एनसीएलचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवाराची जात सेंट्रल ओबीसी लिस्ट मध्ये समाविष्ट असणे आणि लागू सेंट्रल ओबीसी एनसीएलच्या अटी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि इतर विद्यार्थ्यांनी स्टेट कॅटेगरी आणि सेंट्रल कॅटेगरी यांची गल्लत करू नये. हा फरक काउन्सिलिंगच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आता पाहूया एमसीसी राऊंड 1 मध्ये 2026चा गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ. एमसीसीच्या राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये एमबीबीएस मिळालेल्या शेवटच्या उमेदवाराचा ऑल इंडिया रँक कोणता आहे हे आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत. येथे एक महत्वाची सूचना. आपण ज्या आकडेवारीचे विश्लेषण करणार आहोत ती राऊंड 1 रिवाइज प्रोव्हिजनल रिझल्टवर आधारित आहे. त्यामुळे त्याला फायनल राऊंड 1 कट ऑफ समजू नये. फायनल रिझल्ट आणि पुढील राऊंड मध्ये व्हॅकन्सी, अपग्रेडेशन, रेजिग्नेशन आणि सीट मुवमेंट यामुळे कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो. सर्वप्रथम आपण ओपन कॅटेगरी पाहूया. 2025च्या राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी शेवटचा ऍडमिटेड कॅन्डिडेट साधारण 21,190 ऑल इंडिया रँक पर्यंत गेला होता आणि त्या उमेदवाराचा स्कोर 534 मार्क्स होता. 2026 मध्ये मात्र राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी शेवटचा रँक साधारण 22,342 ऑल इंडिया रँक पर्यंत गेला आहे आणि या रँकवर स्कोर 572 मार्क्स आहे. पहिल्या नजरेत पाहिल्यास 2026 मध्ये रँक 21,190 वरून 22,342 पर्यंत पुढे गेलेला दिसतो. म्हणजेच रँकच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना थोडी अधिक संधी मिळालेली दिसते, परंतु मार्क्सच्या दृष्टीने चित्र वेगळे आहे. 2025 मध्ये 534 मार्क्स असताना ऍडमिशन मिळाले होते, तर 2026 मध्ये 572 मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत राऊंड 1 मध्ये ऍडमिशन गेले आहे. म्हणजेच यावर्षी मार्क्स टू रँक पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे. त्यामुळे कट ऑफ रँक वाढला किंवा कट ऑफ कमी झाला असे म्हणणे योग्य होणार नाही. 2026 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ओपन कॅटेगरीमध्ये राऊंड 1 चा अंतिम ऍडमिटेड रँक साधारण 22,342 आणि स्कोअर 572 मार्क्स आहे. हा सध्याच्या उपलब्ध आकडेवारून दिसणारा महत्वाचा निष्कर्ष आहे. आता आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरीकडे वळूया. 2025च्या राऊंड 1 मध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ साधारण 25,599 ऑल इंडिया रँक पर्यंत गेला होता आणि स्कोर सुमारे 528 मार्क्स होता.
2026 मध्ये हा रँक पुढे जाऊन साधारण 27,179 ऑल इंडिया रँक पर्यंत पोहोचला आहे. परंतु या रँकचा स्कोअर सुमारे 564 मार्क्स आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात येते. रँक पुढे गेला असला तरी मार्क्स मध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा अर्थ यावर्षी नीट मध्ये मार्क्सचे डिस्ट्रीब्युशन वेगळे आहे आणि त्यामुळे मागील वर्षाच्या मार्क्सची थेट तुलना करून विद्यार्थ्यांनी आपली ऍडमिशन प्रोबॅबिलिटी ठरवू नये. ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी विशेषतः एअर प्लस स्कोर प्लस कॉलेज प्रेफरन्स प्लस सीट मॅट्रिक्स या 4 गोष्टी एकत्रितपणे पाहणे आवश्यक आहे. आता आपण ओबीसी एनसीएल कॅटेगरीकडे येऊया. 2025च्या राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ओबीसी कॅटेगरीचा शेवटचा ऍडमिटेड कॅन्डिडेट साधारण 21,452 ऑल इंडिया रँक पर्यंत होता आणि स्कोअर सुमारे 534 मार्क्स होता. 2026 मध्ये ओबीसी एनसीएल कॅटेगरीचा कट ऑफ साधारण 23,000च्या पुढे म्हणजे सुमारे 23,700 एअरच्या आसपास गेलेला दिसतो आणि स्कोअर सुमारे 571 मार्क्स दिसतो. येथे देखील मार्क्स मध्ये मोठी वाढ दिसून येते. म्हणून ओबीसी एनसीएल विद्यार्थ्यांसाठी या वर्षीचा राऊंड 1 कट ऑफ तुलनेने कॉम्पिटेटिव्ह आहे. परंतु महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्यावी. महाराष्ट्राचं ओबीसी सर्टिफिकेट आणि एमसीसी साठी लागणारी सेंट्रल ओबीसी एनसीएल एलिजिबिलिटी ही एकच गोष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थी एमसीसी मध्ये ओबीसी एनसीएल बेनिफिट क्लेम करताना सेंट्रल ओबीसी लिस्ट, एनसीएल स्टेटस आणि आवश्यक सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी यांची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण एससी कॅटेगरी पाहूया. 2025 मध्ये राऊंड 1 गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी एससी कॅटेगरीचा कट ऑफ साधारण 1,03,389 ऑल इंडिया रँक पर्यंत गेला होता आणि स्कोअर सुमारे 447 मार्क्स होता. 2026 मध्ये कट ऑफ साधारण 1,01,921 ऑल इंडिया रँक पर्यंत आहे आणि स्कोअर 489 मार्क्स आहे. येथे रँकच्या तुलनेत फार मोठा फरक दिसत नसला तरी मार्क्स मध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. 447 मार्क्स वरून 489 मार्क्स पर्यंत झालेली ही वाढ जवळपास 42 मार्क्सची आहे. म्हणून एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनी 2025च्या कट ऑफ स्कोअरवर आधारित 2026 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल असे गृहीत धरू नये. या वर्षीची कॉम्पिटिशन वेगळी आहे आणि पुढील राऊंड मध्ये सीट मुवमेंट झाल्यानंतरच कट ऑफचा अंतिम ट्रेंड अधिक स्पष्ट होईल. आता सर्वात महत्वाच्या रिझर्व्ह कॅटेगरीज पैकी एक महत्वाची म्हणजे एसटी कॅटेगरी. 2025 मध्ये राऊंड 1 गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी एसटी कॅटेगरीचा शेवटचा ऍडमिटेड रँक साधारण 1,45,625 ऑल इंडिया रँक पर्यंत गेला होता आणि स्कोअर सुमारे 436 मार्क्स होता. 2026 मध्ये मात्र कट ऑफ साधारण 1,32,321 ऑल इंडिया रँक पर्यंत आला आहे आणि स्कोअर 471 मार्क्स आहे. म्हणजे येथे रँकच्या दृष्टीने कट ऑफ अधिक कॉम्पिटेटिव्ह झालेला दिसतो. त्याचबरोबर मार्क्स मध्ये 436 वरून 471 म्हणजे साधारण 35 मार्कांची वाढ दिसून येते. म्हणून एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 2026 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस ऍडमिशनचा राऊंड 1 ट्रेंड मागील वर्षाच्या तुलनेत अधिक कॉम्पिटेटिव्ह आहे असे म्हणता येईल. सर्व कॅटेगरीजचा एकत्रित निष्कर्ष. आता जर आपण ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी एनसीएल, एससी आणि एसटी या सर्व कॅटेगरीजचा एकत्र विचार केला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. 2026 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी अनेक कॅटेगरीज मध्ये मार्क्सचा कट ऑफ मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वर गेलेला आहे. विशेषतः एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये मार्क्सच्या दृष्टीने वाढ स्पष्ट दिसते. ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी एनसीएल मध्ये रँक काही प्रमाणात पुढे गेलेला असला तरी स्कोअरच्या दृष्टीने या वर्षीची कॉम्पिटिशन अधिक तीव्र दिसते. म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त माझे मार्क्स मागील वर्षाच्या कट ऑफ पेक्षा जास्त आहेत का एवढेच पाहू नये. एअर कॅटेगरी, कॉलेज प्रेफरन्स, सीट मॅट्रिक्स आणि राऊंड वुमेन या सर्वांचा एकत्र विचार करणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार का? एमसीसीचा राऊंड 1 चा कट ऑफ वाढला किंवा बदलला तर महाराष्ट्राचा स्टेट कोटा कट ऑफ वाढणार का? याचे उत्तर आहे एमसीसी आणि महाराष्ट्र स्टेट कोटा यांचा डायरेक्ट मॅथमॅटिकल संबंध नाही, कारण दोन्ही काउन्सिलिंग स्वतंत्र आहेत. एमसीसी मध्ये 15% ऑल इंडिया कोट्याच्या सीट्ससाठी देशभरातील विद्यार्थी स्पर्धा करतात. महाराष्ट्रातील स्टेट कोटामध्ये महाराष्ट्राच्या स्टेट मेरिट लिस्ट आणि स्टेट काउन्सिलिंगच्या नियमांनुसार ऍडमिशन होते.
परंतु याचा अर्थ असा नाही की एमसीसीचा महाराष्ट्रावर काही परिणाम होत नाही. इनडायरेक्ट इफेक्ट निश्चितपणे होऊ शकतो. समजा महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याला एमसीसी मधून चांगल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस मिळाले, तर तो विद्यार्थी महाराष्ट्राच्या स्टेट कोटामधील आपली सीट घेणार नाही. त्यामुळे स्टेट काउन्सिलिंग मध्ये पुढील विद्यार्थ्यांसाठी सीट मुव्हमेंट होऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला एखाद्या विद्यार्थ्याला एमसीसी मध्ये अपेक्षित गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळाले नाही आणि महाराष्ट्रात त्याला त्याच्या स्कोरनुसार चांगले कॉलेज मिळण्याची शक्यता असेल, तर तो महाराष्ट्रात स्टेट कोटाला प्राधान्य देऊ शकतो. यामुळे महाराष्ट्राचा कट ऑफ कधी वर जाऊ शकतो, कधी खाली येऊ शकतो आणि काही स्पेसिफिक कॉलेजमध्ये वेगळा ट्रेंड दिसू शकतो. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी AIQ आणि स्टेट कोटामध्ये कॉलेज निवडताना केवळ कॉलेजेसचे नाव पाहून निर्णय घेऊ नये. विशेषतः गव्हर्नमेंट आणि काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट टाईप इन्स्टिट्यूशन मध्ये फीज, स्कॉलरशिप एलिजिबिलिटी, कॅटेगरी बेनिफिट्स, बॉन्ड कंडिशन आणि पुढील PG प्लॅनिंग यांचा विचार करणे आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला AIQ मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल तरी महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामध्ये त्याला त्याच्या कॅटेगरी आणि स्कोर नुसार अधिक फायदेशीर पर्याय उपलब्ध आहे का हे तपासणे अधिक महत्वाचे आहे. म्हणूनच काउन्सिलिंग मध्ये फक्त फॉर्म भरून चॉईस लिस्ट सबमिट करणे नाही. योग्य रँक, योग्य कॅटेगरी, योग्य कॉलेज आणि योग्य प्रेफरन्स ऑर्डर यांचे प्लॅनिंग म्हणजे काउन्सिलिंग. महाराष्ट्रातील VJE, NTB, NTC आणि NTD विद्यार्थ्यांनी हा भाग विशेष लक्षात ठेवावा. तुमचा स्टेट कॅटेगरी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग मध्ये महत्वाचा आहे, परंतु MCCच्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला कोणत्या सेंट्रल कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे हे तुमच्या सेंट्रल एलिजिबिलिटीवर अवलंबून आहे. म्हणून मी महाराष्ट्रात NTB आहे त्यामुळे MCC मध्ये OBC NCL मिळेल, किंवा मी VJA आहे म्हणजे सेंट्रल OBC आहे असा सरळ निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते. तुमची कास्ट सेंट्रल OBC लिस्ट मध्ये आहे का, OBC NCL एलिजिबिलिटी आहे का आणि आवश्यक सेंट्रल सर्टिफिकेट उपलब्ध आहे का हे तपासल्यानंतरच MCC मध्ये OBC NCL क्लेम करावा. हा छोटासा वाटणारा कॅटेगरी एअर काउन्सिलिंग मध्ये मोठी अडचण निर्माण करू शकतो. आता पुढे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र रिवाइज मेरिट लिस्ट, दुसरी गोष्ट म्हणजे सीट मॅट्रिक्स आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅटेगरी वाईज चॉईस फिलिंग. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतरच आपण महाराष्ट्रात कोणत्या कॅटेगरीला साधारण कोणत्या SML पर्यंत गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतो, कोणत्या रँकला कोणते कॉलेज रिअलिस्टिक आहे आणि कोणत्या राऊंड मध्ये कॉलेज मिळण्याची शक्यता आहे याचे अधिक विश्लेषण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, MCC NEET UG 2026 राऊंड 1 च्या सध्याच्या रिवाइज प्रोव्हिजनल आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते की गव्हर्नमेंट MBBS साठी 2026 मध्ये मार्क्सच्या दृष्टीने कॉम्पिटिशन अनेक कॅटेगरीज मध्ये वाढलेली आहे. ओपन मध्ये साधारण 22,342 इयर आणि 572 मार्क्स, EWS मध्ये 27,179 इयर आणि 564 मार्क्स, OBC NCL मध्ये साधारण 23,007 इयर आणि 571 मार्क्स, SC मध्ये 1,01,921 इयर आणि 489 मार्क्स, तर ST मध्ये 1,32,321 इयर आणि 471 मार्क्स असा राऊंड 1 चा ट्रेंड आपल्याला दिसतो. परंतु हे लक्षात ठेवा, हा फायनल काउन्सिलिंग कट ऑफ नाही. हा सध्याच्या रिवाइज प्रोव्हिजनल राऊंड 1 च्या अलॉटमेंटवर आधारित ट्रेंड आहे. पुढील राऊंड मध्ये अपग्रेडेशन, रेजिग्नेशन, सीट सरेंडर आणि चॉईस मुवमेंटमुळे कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो. आणि महाराष्ट्रासाठी तर अजून एक महत्वाची गोष्ट, MCCचा कट ऑफ आणि महाराष्ट्र स्टेट कोटाचा कट ऑफ एकच नसतो, परंतु MCC मध्ये महाराष्ट्रातील किती विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये जातात आणि किती विद्यार्थी स्टेट कोटामध्ये राहतात याचा स्टेट काउन्सिलिंगच्या मुवमेंटवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्राची रिवाइज SML प्लस सीट मॅट्रिक्स प्लस कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन समोर आल्यानंतरच महाराष्ट्राचा कट ऑफ ट्रेंड अधिक स्पष्ट होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नीट स्कोअर, ऑल इंडिया रँक, कॅटेगरी आणि महाराष्ट्र SML यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS ची किती शक्यता आहे हे समजून घेण्यासाठी हा पुढील व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे. म्हणून महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMCC चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि काउन्सिलिंग मध्ये प्रत्येक महत्वाचे अपडेट्स मिळवत राहा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील NEET UG 2026 विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे ज्यांना MBBS ऍडमिशन साठी काउन्सिलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.